बुद्धीची कमतरता वानवा त्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतेच आहे. काही जणांच्या ठिकाणी आपल्याकडे नसलेलं धन भरपूर दिसतं, पण देवाने त्याला आरोग्य चांगलं दिलेलं नसतं. काही जणांकडे देवाने आरोग्य चांगलं दिलेलं दिसतं, पण त्याला लागणाऱ्या इतर गोष्टी त्याच्याकडे नसतात. धन नसतं, ऐश्वर नसतं. एक असेल तर एक नसतं. भगवंताचा सृष्टीचा हा नियम. सगळ्याला सगळं मिळत नसतं, एकाला सगळं मिळत नसतं, सगळं सगळ्याला मिळत नसतं. विनाकारण विकल्प करण्यात अर्थ नाही. सगळंच एकाला कधीच मिळत नाही. त्याच्यामुळे जीव हा अपूर्ण आहे. आणि याला जर पूर्णता सिद्ध करून घ्यायची असेल किंवा आपल्याला जे हवं आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता 2-3 गोष्टी लागतात. कारण जीवाला काही गोष्टी मिळतात ते प्रारब्धानं, काही गोष्टी त्याला मिळवाव्या लागतात त्या प्रयत्नानं, आणि काही गोष्टी त्याला मिळवाव्या लागतात त्या मागणीनं. विठ्ठल जीवाला वाट्याला जे भोग येतात ते सगळे भोग त्याला मिळालेले असतात प्रारब्धानं. प्रारब्ध असेल तरच आपल्याला या संसारातले इहलोकातले भोग भोगायला मिळतात. आपल्या प्रारब्धात जर ते भोग नसतील तर आपल्याला भोग भोगायला मिळत नाही. अगदी आपल्या हातातोंडाजवळ येतात पण जवळून निघून जातात, ते भोगायला मिळत नाहीत कारण आपलं प्रारब्ध नाही म्हणून. तुकाराम महाराजांनी सांगितलं प्रारब्धानं काय काय मिळतं. अन्न मान आपल्याला मिळणारं अन्न, आपल्याला मिळणारा मान, आपल्याला मिळणारं धन हे सगळं प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपल्या प्रारब्धात असेल तर आपल्याला अन्न मिळतं, आपल्या प्रारब्धात असेल तर आपल्याला मान मिळतो, आणि आपल्या प्रारब्धात असेल तरच आणि तरच आपल्याला धन मिळतं. प्रारब्धात नसेल तर अन्न मिळत नाही. आपण भागवतामध्ये रंती देवाचं चरित्र पाहतो. रंती देव हे राजे, पण दान धर्मामध्ये त्यांनी सगळं आपलं सगळं संपत्ती, सगळं ऐश्वर लुटून टाकलं. भागवतामध्ये वर्णन आलं 48 दिवस त्यांच्याकडे खायला काही मिळालं नाही अशी अवस्था निर्माण झाली. काहीही नाही 48 दिवस. आणि 49व्या दिवशी एकाने दया केली आणि थोडंसं अन्न आणून दिलं. आणि अन्न आणून दिल्यानंतर त्यांच्या समोर एक याचक येऊन उभा राहिला. त्यांनी अन्न मागितलं, त्याला अन्न देऊन टाकलं. पाणी सोबत दिलेलं होतं. दुसरा याचक आला, त्यांनी पाणी मागितलं, त्याला पाणी देऊन टाकलं. होतं नव्हतं सगळं रंतीदेवानं देऊन टाकलं. त्यांच्याजवळ काहीही नाही. मला सांगायचं काय, रंतीदेवासारखा महात्मा 48 दिवस खायला अन्न मिळालं नाही. प्रारब्ध तसं म्हणून. मिळणारा मान हा सुद्धा प्रारब्धानुसार असतो. प्रत्येक ठिकाणी आपण जातो, प्रत्येक
ठिकाणी आपल्याला सारखाच मान मिळेल असं नाही. काही ठिकाणी अधिक मिळतो, काही ठिकाणी कमी मिळतो, काही ठिकाणी अजिबातच नाही, काही ठिकाणी अपमानित होऊन यावं लागतं, कारण आपलं प्रारब्ध तसं म्हणून. आणि धन सुद्धा काही वेळेला आपण अगदी अल्प स्वल्प प्रयत्न करतो, काहीतरी सायास करतो, भरपूर धन मिळतं. आणि काही वेळेला दिवस दिवस कष्ट करतो पण हातात दमडी पडत नाही. प्रारब्ध तसं असतं. अन्नमान धन प्रारब्ध सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून माणसानं ह्या गोष्टी मिळवण्याकरता फार प्रयत्न करू नयेत. पण काही गोष्टी मनुष्य ज्यावेळी प्रयत्न करतो त्याच वेळी त्याला मिळतात, कारण त्याचं प्रारब्ध तसं असतं. ही गोष्ट तुला मिळायची आहे, ही वस्तू तिला मिळायची, मग काय करा, त्याच्याकरता प्रारब्ध असाय, तू प्रयत्न कर. प्रयत्नाशिवाय तुला हे मिळणार नाही. आणि काही गोष्टींच्या बाबतीत प्रारब्धच असं असतं का त्या गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे होतं काय, ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धात आहेत तेवढ्याच आपल्याला मिळतात. आणि तेवढ्या मिळाल्यामुळे ज्या आपल्याला हव्या असतात त्या काही वेळेला प्रयत्नानेही मिळत नाहीत, मग काही वेळेला त्या मागून मिळाव्या लागतात, काही वेळेला त्या मग मागूनही मिळत. आणि म्हणून जीव जो अपूर्ण रूपानं जन्माला येतो तो अपूर्णच राहतो, पूर्ण होत नाही. जीवानं मागितलं काही वाईट वाटत नाही, काही नवल वाटत नाही, काही आश्चर्य व्यक्त करायचं वाटायचं कारण नाही. पण देव मागायला लागल्यानंतर काही जणांच्या भोव्या थोड्याशा उंच होतात. अरे देवाने मागावं, देव अरे कोण मागतो, ज्याच्याकडे नाही, जो अपूर्ण आहे तो मागत असतो. देवाकडे काय नाही. काही जणांना तर हे पटतच नाही, देव मागतो हे म्हणणंच पटत नाही. एवढा जग हे कदाचित आपल्यापैकी अनेकांना, अनेक भक्तांना पटणार नाही. पण महाराजांनी सांगितलं तो सुद्धा मागतो. एवढा जगदानी, जगदानी परमात्मा, या सगळ्या जगावरती ज्याची सत्ता आहे, जगातली प्रत्येक वस्तू ज्याच्या मालकीची आहे, त्याला आपण प्रसन्न करून घेतलं तर तो काहीही देऊ शकतो, हे त्याचं सामर्थ्य आहे. त्रिलोक्यावर त्याची सत्ता आहे. पण महाराज म्हणतात तो एवढा जरी असला तरी सुद्धा मागे तुळशी दळपाणी. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते, ती म्हणजे कोणीही कितीही मोठा समर्थ असू द्या, कितीही मोठा सामर्थ्यवान ऐश्वर्यवान असू द्या, पण त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता भासत असते. थोर प्रेमाचा Manda
सुकाळ असेल पण एका गोष्टीचा दुष्काळ आहेच आहे ना. हाची दुष्काळ दयाला. कशाचा दुष्काळ परमात्म्याच्या ठिकाणी? प्रेमाचा. प्रेमाचा. आणि म्हणून परमात्मा सुद्धा मागताना आपल्याला दिसतो. परमात्म्याच्या ठिकाणी प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणजे प्रेम नाहीच, अजिबातच नाही असं त्याचा अर्थ नाही. कारण दुष्काळात दोन प्रकार असतात. एक अतिवृष्टीने झालेला ओला दुष्काळ आणि एक अनावृष्टीने झालेला कोरडा दुष्काळ. परमात्म्याच्या ठिकाणी अतिवृष्टीने झालेला दुष्काळ नसेल पण अनावृष्टीने. आता अनावृष्टीने दुष्काळ झाला म्हणजे पाणी सगळं पृथ्वी तलावरचं संपतं का? नाही, पाण्याची कमतरता निर्माण होते. परमात्म्याच्या ठिकाणी दुष्काळ म्हणजे काय? प्रेम नाहीच असं नाही, आहे पण कमतरता. त्याला अजून त्याची आवश्यकता भासत असते म्हणजे प्रेम त्याला कमी पडतं. म्हणून तो मागतो. देवही मागतो. एखाद्या वेळी आपल्याला वाटतं मागे नाही, असू द्या, देवाकडे दुष्काळ असेल देवानेही मागावं काही वाटत नाही. पण ज्यावेळी संत महात्मे मागायला लागतात त्यावेळी मात्र आपल्या सगळ्यांना वाटायला लागतं अरे देवानी मागितलं तर एखाद्या वेळी आम्हाला चालेल पण संतांनी मागितलं आम्हाला सहन होणार नाही. संत मागू नये, संतांनी मागू नये असंच आपल्याला वाटायला लागतं. संत मागतात मग आपण म्हणतो हे फार अक्रीत झालं, अघटित झालं संतांनी. कारण तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीवही देवासमोर उभं राहून मागतो, संतही मागतात. मग दोघात फरक काय राहिला? का मग संताला श्रेष्ठ समजायचं? का जीवाला सामान्य समजायचं? आपणही मागतो, संतही मागतात. आता मागणी म्हटलं की तीन गोष्टी असतात तिथे. एक मागणारा असतो, एक ज्याला मागितलं जातं तो असतो आणि तिसरा मागितली जाणारी वस्तू. तीन गोष्टी असतात. संत हे जीवापेक्षा श्रेष्ठ कसे हे पाहायचं असेल तर या तीन गोष्टींचं चिंतन करा. सगळ्यात पहिल्यांदा जे दोघे मागणारे आहेत त्या दोघांचं चिंतन करा ना, त्या दोघांच्या स्वरूपाचं. तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव आणि संत महात्मे यांच्या दोघांमधलं अंतर पहा. आपण आत्ताच पाहून आलो, जीव हा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. पण संत महात्मे मात्र देव आहेत का नाही? अनेक वेळेला आपण प्रमाण देतो, देवते संत, देवते संत. फरक स्पष्ट आहे. तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव हा देवाचा अंश असेल पण संत महात्मे मात्र पूर्ण ब्रह्म असतात. देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावी असो ठावी सकळा. हा मागणाऱ्या दोघांमधला फरक आहे. आता पुढचा विचार करा, ज्या देवा पुढे जाऊन हे दोघेही मागतात तो परमात्मा या दोघांच्या संबंधाने काय व्यवहार करतो? दोघांच्या संबंधाने त्याचा व्यवहार जर समान असेल तर दोघांना समान समजतो.
पण होतं काय, ज्यावेळी तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव देवाजवळ जाऊन मागायला लागतो त्यावेळी परमात्मा करतो काय? तुकाराम महाराज म्हणतात, एक तरी तोच आपल्या समोर हात पसरायला लागतो. मागितल्या पसरी आपण देवाजवळ जाऊन मागावं, देवा मला हे दे, माझ्या संसारात मला या गोष्टीची उणीव आहे ती दे दे म्हणल्यावर देव परमात्मा म्हणतो, देतो बाबा, पहिल्यांदा तू मला दे. कारण जी वस्तू जो पदार्थ तू मागतो आहे त्याच्याकरता जेवढी सेवा करावी लागते तेवढी सेवा तू केली नाही ना. तुझी सेवा भरत नाही, कमी पडते, मग ती पूर्ण कर, ती सेवा मला दे, मग मी तुला देईन. एक तर जीव जाऊन देवाजवळ मागायला लागला, परमात्माच हात पसरतो किंवा पळता भरी वाचिती महाराज म्हणायला लागले, एक तर तो स्वतः हात पसरतो किंवा एखाद्याला बघितल्यानंतर तो तिथून पळून तरी जातो, अक्षरशः पळून जातो. मागणारा जीव दिसला देव पळून जातो. काही जीव जे भगवंताची सेवा करतात, जेवढी मागणी तेवढीच सेवा करतात, त्याची मागणी परमात्मा तात्काळ पूर्ण करतो. त्याच्यामुळे आपल्याला अनेक वेळेला असं दिसतं, आम्ही अनेक वेळेला देवासमोर जाऊन मागणी मागतो पण ती आमची काही मागणी पूर्ण होत नाही. तुमचं माझं जाऊ द्या हो, संतांनी मागणी केली, अनेकांनी आक्षेप घेतले. ज्ञानोबराय मागतात, नामदेवराय मागतात, जगाकरता मागतात, कधीतरी देवाने ती मागणी पूर्ण केली? पसायदान पहा ना, जी कळाची गणपती सांगो या सत्कर्मी वाढो होता परस्पर जीवाची दुरितासे ती मिर जाऊ विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे वांछित प्राणी जात. ज्ञानोबरायांनी देवासमोर, विश्वात्मक देवासमोर मागणी मागितली, पूर्ण झाली का? कळाची व्यंकटी दूर झाली का? जे ज्याला पाहिजे ते मिळालं का? जर मिळालं असतं तर आपण देवासमोर हात कशाला उभे केले, पसरले असते. मागणी पूर्ण होत नाही. अकल्प आयुष्य असा अभंग. या अभंगातून नामदेवराही मागतात, आयुष्य माझी या सकळा हरीच्या दासा. संतांनी सुद्धा मागणी मागितली इतरांकरता, ती सुद्धा काही वेळेला पूर्ण न झालेली आपल्याला दिसते. आपलीही मागणी पूर्ण होत नाही. पण काही वेळेला आपल्या शेजारचा त्याच देवासमोर उभं राहून ज्यावेळी देवासमोर मागणी करतो तात्काळ त्याची मागणी पूर्ण होते. ती पूर्ण झाल्या आपल्याला वाटतं अरे आपणही देवाची सेवा करतो, आपली मात्र मागणी पूर्ण झाली नाही, त्याची मात्र पूर्ण झाली. असं घडलं का? त्याचं उत्तर हे आहे, काही जीव जे देवाची सेवा करतात बरोबर तेवढीच सेवा करतात जेवढी त्यांची मागणी आहे. एखादी वस्तू आपल्याला हवी आहे,
त्या वस्तू करता भगवंताची केवढी किती सेवा करावी लागणार आहे तेवढी सेवा करायची, देवाकडे जायचं, देवासमोर हात पसरायचा, देव लगेच ते पूर्ण करतो. काही जणांची सेवा कमी असते, मागणी मोठी असते आणि मग ते देवाजवळ जाऊन मागायला लागले, परमात्मा हात पुढे करतात, मागितले अपसरी. पण काही जीव असे असतात जे सेवाच करत नाहीत पण मागणी मात्र भली मोठी घेऊन जातात. अशांना पाहायला परमात्मा तिथून पळून जातो. भरी वा किती. आणि काही जण ज्यावेळी देवासमोर नुसते जाऊन उभे राहतात त्यावेळी परमात्मा हातही पसरत नाही, तिथून पळूनही जात नाही, उलट वाट पाहतो, हे माझ्याकडे काही मागतात का. मागण्याची आज पाहे परमात्माच वाट पाहतो का हा बाबा माझ्याकडे काही मागतो का. पण तो मागत नाही हे ज्यावेळी परमात्म्याच्या लक्षात येतं त्यावेळी परमात्मा त्यांच्या अंतरंगात डोकावतो. हा मनात तरी कशाचं चिंतन करतो का. ज्या वस्तूचं चिंतन यांनी मनामध्ये केलं ती लगेच पूर्ण करावी, चिंतिल्या रोकडे मन लगेच पूर्ण करावी. पण तो महात्मा देवाजवळ काही मागत तर नाहीच पण मनात सुद्धा काही आणत नाही. आणि मग अशा महात्म्याच्या माग परमात्मा स्वतः लागतो. बाबा काहीतरी माग, वदे उपचारे काही म्हणून बाबा काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग, स्वतः परमात्मा मागायला. तो महात्मा ज्यावेळी न मागता पुढे जातो त्यावेळी तो परमात्मा त्याच्या मागे धावत जातो. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. माग धावत जाऊन म्हणतो अरे बाबा काहीतरी घे ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पितृचरण बोलोबार आहे. वारीला पंढरपूरला जात असत. महाराजांच्या घरची ही जी वारी आहे ती वारी विश्वंभर बाबापासून नाही त्यांच्याही आधीपासून. आपण तुकाराम महाराजांचं चरित्र मुळातून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की महाराजांच्या घरातली ही वारी फार जुनी, पिढ्याने पिढ्या चालत असलेली. आपल्याला विश्वंभर बाबांपासूनचा इतिहास माहिती. विश्वंभर बाबा वारी करायचे, मग पुढच्या पिढ्यांनी वारी चालू केली, बोलोबारायपर्यंत आली, बोलोबाराय सुद्धा वारी करायचे. प्रत्येक वारीला पंढरपूरला यायचं. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, पुंडली करायचं, दर्शन, वाळवंटामध्ये हरिकथा श्रवण, नगर प्रदक्षिणा, पांडुरंग राहायचं दर्शन, हा क्रम ठरलेला, तो क्रम पूर्ण करायचा. वारीला बोलोबाराय आले आणि त्यांनी सगळं केलं. नगर प्रदक्षिणा करून दर्शन बारीला रांगेला लागले. परमात्मा वाट पाहायचंय, आता हा आला बोलोबा, या वेळेला तर काहीतरी मागेल, मला त्याच्या ऋणातून मुक्त करेल. बोलोबाराय दर्शन रांगेत दिसल्या परमात्मा अंतःकरणात इच्छा निर्माण व्हायची, बाबा काहीतरी मागेल, मागण्याची आस पाही. त्यांच्याकडे ते परमात्मा पाहायचे, बाबा यावरील तरी हा काहीतरी मागेल. बोलोबाराय मागायची नाही. मग मनात अंतरंगात डोकावून पाहायला लागले परमात्मा. प्रत्येक वेळा हेच करायचं म्हणे, मनात तरी काही कोणत्या वस्तूचे चिंतन करतो नाही.
बोलोबारा यायचे, परमात्म्याच्या पायावरती डोकं टेकवायचे आणि डोकं टेकून झाल्यानंतर हात जोडून देवाचं रूप निहाळायला लागायचे, अंतःकरणात साठवायला लागायचे. त्यावेळी परमात्मा त्यांच्याशी बोलायला लागायचं, म्हणे बाबा बोलोबा, अरे काहीतरी माग, काहीतरी माग ना, काय तुला जे नाही ते माग, तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे. बोलोबारा हसायचे म्हणायचे, देवा अहो तुमच्या राज्यात आम्हाला काय कमी, विठोबाचे राज्य कशाची कमतरता असणार आहे. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, नित्य दिवाळी म्हणजे सामान्य जीव वर्षातून एकदा दिवाळीचा सण, त्या सणातला आनंद उपभोगतो, पण आम्ही तुमच्या राज्यात रोज दिवाळी साजरी करतो, रोज. आम्हाला कशाची कमतरता नाही, काही मागायचं नाही, काही नाही. तुमचं दर्शन झालं देवा, पुष्कळ झालं. असं म्हणून ज्यावेळी बोलोबराय पुढे निघायचे त्यावेळी परमात्मा माग धावत जायचे आणि म्हणायचे, बाबा काहीतरी माग ना, बाबा काहीतरी माग, तुझं ऋण फार झालंय, तुझं ओझं मला सहन होत नाही, काहीतरी माग बाबा. बोलोबराय हसायचे, पुढे निघून जायचे, रंगशिडीवर उभं राहून कान धरून उड्या मारून परमात्म्याकडे ज्यावेळी पाहायला लागायचे त्यावेळी परमात्म्याची हिंमत व्हायची नाही, त्यांच्या नजरेला नजर मिळवायची. खाली नजर घालून उभा असणारा तो परमात्मा बोलोबराय हे त्याचं रूप पाहायचे आणि तिथून निघून जायचे. वारीला एका दिवशी झालं काय, वारी आली म्हटल्यानंतर बोलोबरायने तयारी सुरू केली आणि आईसाहेबांनी पाहिलं, कनकाईनं पाहिलं, या वारीला सुद्धा हे जाणार आहे. प्रत्येक वारीला हे एक खातात, म्हणजे कधीच आपल्याला पंढरपूरला नेलं नाही, कधी चंद्रभागेचं स्नान नाही, कधी हरिकथा श्रवण नाही, कधी पुंडलिकरायाचं दर्शन नाही, कधी पांडुरंगाचं दर्शन नाही. म्हणजे आपणही गेलं, एक तरी जीवनात येऊन एकदा तरी पंढरपूर पाहावं, एकदा तरी हे सगळं करावं, तिथला विधी पूर्ण करावा. म्हणून त्यांनी हट्ट धरला, म्हणे बा मला पंढरपूरला घेऊन चला ना, घेऊन जा. पहिल्यांदा बोलोबरायांनी ठरवलं, म्हणे आता याला घेऊन जा. कसं घेऊन जायचं, कारण तिथल्या अडचणी खूप आहेत. त्या सगळ्या अडचणी आई साहेबांसमोर त्यांनी ठेवल्या. म्हणे जायला हरकत नाही, पण फार कठीण, वारी करणं फार कठीण आहे. पायी चालत जावं लागतं, मुक्कामाची व्यवस्था नसते, तिथे गेल्यानंतर खायला कधी मिळतं ते मिळत नाही अशी अवस्था असते, खूप त्रास, गर्दी, काही सुखाचं नसतं. आईसाहेब म्हणायला लागल्या, समजा मी आपल्यासोबत पंढरपूरला आले आणि वारीमध्ये फार तर फार माझा जीव गेला, काही फरक पडणार आहे, जाऊ द्या ना. पंढरपुरात यावं आणि पांडुरंगाच्या नगरीमध्ये क्षेत्रामध्ये जीव जावा, याच्यापेक्षा मोठं भाग्याचं काय आहे. म्हणे काही हरकत नाही, जीव गेला तरी चालेल, पण मी या वारीला येणार. बोलोबराय म्हणाले, ठीक आहे वारीला यायचंय ये, पण एक अट आहे. म्हणे काय, देवासमोर काहीही मागायचं नाही, मागायचं नसेल तर यायचं, नाही तर यायचं नाही. कारण सामान्यपणे ज्यावेळी घरातल्या स्त्रिया येतात त्यावेळी त्या करतात काय हो, देवासमोर देव दिसला की लगेच मागायला सुरूच. हा स्वभाव माहिती असल्यामुळं बोलोबरांनी सांगितलं मागायचं नाही, मागायचं असेल तर यायचं नाही, वचन दे. आईसाहेबांनी वचन दिलं, म्हणे नाही मागणार, अजिबात काहीही मागणार नाही, दिलं वचन. आणि मग दोघेही पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान झालं, हरिकथा श्रवण झाले, पुंडलिकरायाचं दर्शन, नगर प्रदक्षिणा, आणि मग दर्शन रांगेला लागले. बारीत ज्यावेळे रांगेमध्ये ज्यावेळे पांडुरंगाला बोलोबराय दिसले, आनंद झाला. म्हणजे या वारीला तरी हा काहीतरी मागेल.
पुन्हा सगळा क्रम चालू केला. काय आशेनं बघायला लागले, पण परमात्म्याकडे येऊन काही मागितलं नाही. माग म्हणून पाहिलं, मागितलं नाही. मागे लागून पाहिलं, मागितलं नाही. आणि मग ज्यावेळी बोलोबराय पुढे गेले त्यावेळी परमात्मा विचार करायला लागले, काय करावं याच्या ऋणातून मुक्त व्हावं. एवढ्यात त्याला कनकाई दिसली. कनकाईला पाहिल्या देवाला आनंद झाला. म्हणे बरं झालं, म्हणे ह्याला जाऊ द्या, खरं गिराईक आपले हे, हिला पकडलं पाहिजे तर याच्या ऋणातून आपण मुक्त होऊ. मग कनकाईला जवळ येऊ दिलं. कनकाईनं पायावरती डोकं टेकवलं, दर्शन घेऊ दिलं. आणि मग डोळे भरून देवाला पाहत असताना डोळ्यात थोडंसं पाणी आलं. पाणी आल्या आल्या लगेच परमात्म्याने पकडलं. काय गोलगोलू गप्पा मारायला लागला. देव आहे महाराज, त्याला बोलण्यामध्ये असं गुंगवून टाकलं आणि आपलं काम साधून घेतलं. म्हणे काय कनकाई, काय झालं ग, डोळ्यात पाणी आलं, काही कमी आहे का, संसारात काही कमी आहे का, सांग. असेल तर सांग बरं का, लगेच मी देऊन टाकेन. काय म्हणे देवा, सगळं आहे हो, पण पोटी संतान नाही. भगवंताने सांगितलं दिलं जा, दिलं म्हटलं. आणि कनकाई पुढं आल्या. परमात्मा विटेवरून असं त्या बोलोबरायांकडे बघायला लागले. बोलोबराय कान धरून उड्या मारताना बघतात. म्हणे आजपर्यंत याची नजर कधी उचलली नाही, आज या नजरेला नजर लावून बघतो माझ्याकडे. काय झालं बाबा, काय झालं काय. मग त्यांच्या लक्षात आलं, आपण यावरीला एकटे नाही, दोघे आलेलो आहोत. त्या बाईनं काहीतरी गोंधळ केला. कनकाईकडे पाहिलं, जवळ आल्या आल्या अंगावर ओरडले. म्हणे अगं काय केलं. म्हणे काही नाही केलं. काय मागितलं देवाजवळ. म्हणे काही मागितलं नाही, तुम्हाला वचन दिलं होतं. अरे मग मागितलं नाही तर याची एवढी हिंमत कशी झाली, हा माझ्याकडे डोळे रोखून बघतो कसा, काय केलं सांग. आई साहेबांना सांगितलं, काही मागितलं नाही, जे कमी आहे ते सांगितलं, दुसरं तिसरं काही केलं नाही. बोलोबरांनी हात मारला. म्हणे बाबा तिनं बरोबर फसवलं तुला. चतुरातो हा सामान्य नाही, चतुर यांनी फसवलं तुला. माझ्या ऋणातून मुक्त होण्याकरता वेगळ्या मार्गाने होईना का पण तुला मागायला लावलं. काय कमी आहे म्हणून सांगितलं पोटी संतान नाही, तेवढीच एक कमतरता आहे. म्हणे जा परत बारीला लागा. आणि बारीला लागून हेच म्हणा, देवा जर संतान द्यायचं असेल तर असं संतान द्या जी तुमचीच सेवा करेल आणि तुमचीच वारी करेल. विठ्ठल हा संतांच्या सोबत, भक्ताच्या सोबत केलेला भगवंताचा व्यवहार बघा आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या सोबत केलेला व्यवहार बघा, म्हणजे दोघातलं अंतर कळेल. आणि शेवटी आपणही जातो देवाजवळ मागतो आणि संतही जातात देवाजवळ मागतात. दोघात फरक काय. आपण जे मागतो त्याच्या विरुद्ध मागणी संत महात्मे करतात का नाही. वाढावे काय मागतो. महाराज म्हणतात वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. काय व्हावं आणि काय वाढावं. संतान व्हावं ते वाढावं, धन व्हावं ते वाढावं, धान्य व्हावं ते वाढावं. आपली मागणी ही असते. संतान जाऊन आपण देवाजवळ मागतो, पण संत महात्मे जातात आणि बरोबर याच्या विरुद्ध मागतात. तुकोबाराय देवाजवळ जाऊन मागतात, देवा नको देऊ देवा पोटी हे संतान, देवा संतान पोटी देऊ नको. कोण म्हणतं तुकोबाराय. भगवान म्हणाले अरे सगळं जग जे मागते ते तुम्ही नको म्हणता तुकाराम महाराज. का कशासाठी कारण काय. म्हणे माया जाळे जाण नाविषयी. संतान म्हणजे माया जाळे आणि त्या माया जाळामध्ये जो अडकतो
त्याच्याकडून सगळ्यात मोठी चूक होऊन बसते, त्याला परमात्म्याचा विसर पडतो. आणि जो परमात्म्याला विसरतो, विसरली तया थोर झाली त्यामुळे त्याला 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करत राहावं लागतं. कशामुळं? पोटी संतान. म्हणून मला ते नको. आपण सगळे जाऊन देवाजवळ धान्य मागतो, धन मागतो. तुकाराम महाराज म्हणतात, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, उद्योग होय जीवा. महाराज म्हणतात, देवा द्रव्य देऊ नको, भाग्य देऊ नको. अरे जग सगळी याची कामना करतं महाराज. याच्याकरता व्रत वैकल्य केली जातात, त्याच्याकरता उपासना केली जाते, सगळं केलं जातं. हेच नको म्हणतात. का नको? कारण तो एक उद्योग होय जीवा. जर धन आलं तर तो उद्योग होऊन बसतो, त्याला सांभाळत राहावं लागतं. मोजायचं, ते लपवून ठेवायचं, याला मिळू नये त्याला मिळू नये, याच्याकरता आपण प्रयत्न. नकोच देवा, तो उद्योगच नको. मग काय पाहिजे महाराज तुम्हा? तुका म्हणे करी फकीराची, फकीर करा देवा फकीर. पोटी संतान नको, भाग्य नको, द्रव्य नको, काही कशाचाही संग्रह नको. अरे म्हणे फकीर करा, ही काय मागणी झाली का? कशा करता फकीर करा? रात्रंदिवस हरी आम्ही फकीर झालो तर होईल काय? रात्रंदिवस तुमचं नाव मुखाला येईल, याच्याकरता फकीर करा. आपण जे मागतो त्याच्या विरुद्ध मागणं संतांचं, आपल्या विरुद्ध भगवंताचा व्यवहार संतांसोबत, आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्वरूपानं असणारे संत महात्मे, हा भेद ज्यावेळी आपल्याला कळेल, त्यावेळी ज्यावेळी संतही मागतात आणि जीवही मागतो, हे दोघांचंही मागणं पाहिल्यानंतर आपल्याला नवल वाटणार नाही. बाबा ते मागतात खरं, पण त्यांच्या मागण्यात आपल्या मागण्यात अंतर आहे. ते श्रेष्ठच आहेत, आपले कनिष्ठच आहेत. कारण आपण मागणी मागतो, त्या मागणीमध्ये केवळ स्वार्थ असतो. आणि संत महात्मे मागतात, त्या मागणीमध्ये केवळ आणि केवळ परमार्थ असतो. संत महात्मे कधीच त्यांच्या संसाराला पोषक अशी मागणी मागताना दिसत नाहीत. कधीच तुकाराम महाराज जाऊन देवाला म्हणत नाही, देवा विहिरीला पाणी नाही, पाणी लागू दे. कधीच ज्ञानोबाराय जाऊन देवाला वेगळं मागत नाही. कधीच नामदेवराय जाऊन संसारातल्या गोष्टी मागतात, ते केवळ परमार्थातलं. काय मागतात? एक तर पंढरीची वारी मागतील, भगवंताचं नाम मागतील, भगवंताची सेवा मागतील, नाहीतर भगवंताच्या भक्ताचा संग मागतील. अभंगाच्या पहिल्या चरणी
त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे खरी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ निळोबारा देवा जोडजोड मागणी मागतात. संतही मागत असतात, सामान्य जीवही मागत असतो. कराच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, जर दोघेही मागतात तर एकाला श्रेष्ठ एकाला कनिष्ठ का समजायचं? त्याच्याकरता म्हणून एवढं सगळं विस्ताराने चिंतन मांडलं. मला सांगायचं एवढंच आहे, संतही मागत असतात आणि आपल्यासारखा जीवही मागतो. जरी त्यांची मागणी आपल्याला दिसत असली तरी ते श्रेष्ठच आहेत, आपण कनिष्ठच आहोत. कारण संत महात्मे वारंवार देवाजवळ जाऊन मागतात, ते पारमार्थिक असतं, परमार्थ पोषक असतं आणि त्याच्यामुळं त्यांची मागणी त्यांना कधीच बाधक ठरत नाही. आपली मागणी मात्र बाधक ठरते. आपण मागणीमुळेच वारंवार या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत असतो आणि संतांची मागणी ही या फेऱ्यातून सोडवणारी असते. महाराज म्हणतात घडो त्यांचा समागम, संतांचा समागम आम्हाला घडावा. आणि संतांचा समागम ही अशी गोष्ट आहे की जी मनुष्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारी असते. सत्संगते निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलगत्व, निश्चलगत्वे जीवनमुक्ती. आपल्याला जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, आपण संत संगतीमध्ये गेलो तर आपल्या ठिकाणी निर्मोहत्व येतं आणि निर्मोहत्व आल्यानंतर जीवनमुक्ती आपल्याला प्राप्त होत असते. याच्याकरता संत संगतीचं महत्त्व सांगितलं. महाराज अभंगातून आपल्याला संत संगती मागताना दिसतात. ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे अशांची संगती महाराज मागतात. पण प्रश्न असा निर्माण होतो, संगती ही काय मागायची वस्तू आहे का? सामान्यतः मनुष्याला काय मागावं जे आपल्याला मिळत नाही, ते मिळणार नाही, ते किंवा इतरांना दुर्लभ आहे. संगती न मिळण्यासारखं काय? आपण मनुष्य नावाच्या प्राण्याचं चिंतन केलं तर हा प्राणी निर्माण होतोच संघातून, हा राहतो संघात, वाढतो संघात, संघाशिवाय याचं काही चालतच नाही. आणि मग ही नित्य मिळणारी संगती तीच मागायचं कारण काय? महाराज म्हणतात, बाबांनो, नित्य मिळणारी जी संगती ती वेगळी आणि आम्ही जी संगती मागतो ती संगती वेगळी. ही नित्य संगती कोणाची मिळते? जडाची. नित्य संगती कोणाची मिळते? सामान्य जीवाची. मग तो पामर असेल, विषयी असेल, जिज्ञासू असेल, याच जीवाची संगती मिळते. महाराज म्हणतात यांची नको. जडाची म्हणजे धनाची, संसाराची संगती आम्हाला नको, जीवाची संगती नको. मग कोणाची पाहिजे? महाराज म्हणतात ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे अशांची, विशेष असणाऱ्यांची. कारण माणसाच्या जीवनावरती संगतीचा जेवढा परिणाम होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा होत नसतो. संतांनी आपल्याला सांगून ठेवलं, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावी अधमा. माणसाने कायम चांगल्यांच्या संगतीत राहावं, कारण चांगल्याच्या संगतीत आपण जाऊ तर आपला उद्धार होतो आणि वाईटाच्या संगतीत जाऊ तर आपला पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संगतीचं महात्म्य सांगितलं जातं. संगती चांगली असेल तर ती चांगली संगती मनुष्याच्या शरीरावर परिणाम करते, मनुष्याच्या संबंधावर परिणाम करते, नाही मनुष्याच्या जीवनावरती, अख्ख्या जीवनावरती, जन्मांतरावरती सुद्धा ती परिणाम करते. आपण चांगल्याच्या संगतीत राहू तर आपलं शरीर चांगलं होतं, कारण चांगल्याच्या संगतीत गेल्यानंतर चांगलं कसं खावं, चांगलं कसं राहावं हे आपल्याला कळतं आणि चांगलं खाणं पिणं शरीर चांगलं राहतं. चांगल्याच्या संगतीत आपण राहू तर वागावं कसं, बोलावं कसं आपल्याला कळतं. त्याच्याने आपले संबंध सुधारतात. आपली वागणूक पाहून, आपली राहणीमान पाहून अनेक नवीन संबंध आपले जोडले जातात. संगतीचा परिणाम संबंधावरती आणि संगतीचा परिणाम जीवनावरती, जन्मांतरावरती होतो. या जन्मामध्ये चांगल्याची संगती प्राप्त झाली, आपल्या हातून घडणारं कर्म हे चांगलं आणि त्या चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून पुण्य जमा होतं. पुण्याचा परिणाम आपल्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त होतं. पण हेच वाईटाची संगती आपण जर धरायला लागलो तर पहिला परिणाम शरीरावर, जे खाऊ नये ते खायला लागतो, जे पिऊ नये ते प्यायला लागतो, शरीर खराब होतं. दुसरा परिणाम संबंधावर होतो. आपण जे खाऊ नये ते खायला लागलो, पिऊ नये ते प्यायला लागलो, वागू नये तसं वागायला लागलो, बोलू नये तसं बोलायला लागलो, होतं काय? नवीन संबंध तर जोडले जातच नाहीत, असलेले जुने संबंधही दूर होतात, ते सुद्धा तुटतात. आणि मुख्य म्हणजे वाईटाच्या संगतीत राहिल्यामुळं हातातून जे कर्म होतं ते कर्म सगळं वाईट, पूर्ण पाप, आणि त्या पापाचा परिणाम म्हणून पुढच्या जन्मी आपल्याला दुःख भोगावं लागतं. याच्याकरता धुंदुकारीचं चरित्र पहा, याच्याकरता अनेक दुष्टांचं चरित्र पहा. दुष्टांची संगती, त्या धुंदुकारीला ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला, जरी जन्माला आलेला नसला तरी वाढला ब्राह्मणा, बरं तो त्याचा बाप आत्मदेव, तो काही सामान्य नाही. त्याचं वर्णन भागवतामध्ये आलं, तो जणू दुसरा सूर्य होता. इतकं त्याचं तेज, त्याच्या पोटी त्याच्या जवळ हा राहायला लागला, त्याच्या सहवासात राहायला लागला. पण बापाच्या सहवासात कमी आणि बाहेर वाईट लोकांच्या सहवासात जास्ती राहायला लागला. त्याचा परिणाम काय झाला? त्याला प्रेत योनीला प्राप्त व्हावं लागलं.
संगती वाईट म्हटल्यानंतर त्याचं फळही आपल्याला वाईट मिळतं. आणि म्हणून महाराज म्हणतात वाईटांची संगती नकोच ना. मग संगती घडावी कोणाची? ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे अशांची. विठ्ठल विठ्ठलावरती प्रेम म्हणजे देवावरती ज्यांचं प्रेम आहे अशांची संगती घडावी ही मागणी निवडबराई करतात. देवावर कोणत्या भक्ताचं प्रेम नसतं? कोणत्या भक्ताचं प्रेम? सगळ्या भक्ताचं देवावर प्रेम आहेच आहे. सामान्य असेल भक्त तरीही प्रेम, विशेष असेल तरीही प्रेम, आर्त असेल तरीही प्रेम, अर्थार्थी असेल तरीही प्रेम. आर्त भक्त म्हणून आपण गजेंद्राचं उदाहरण पाहतो. गजेंद्राने भगवंताची भक्ती अगदी शेवटच्या क्षणी केली. आणि मग शेवटच्या क्षणी ज्यावेळी आपल्याला या दुःखातून तारणारा दुसरा तिसरा कोणी नाही, संकटातून सोडवणारा दुसरा तिसरा कोणी नाही, हे ज्यावेळी त्या गजेंद्रानं पाहिलं त्यावेळी त्यांनी भगवंताला बोलवलं, धावा केला आणि एक कमळ पुष्प बाजूला असलेले तोडलं, ते कमळ दळ तोडून भगवंताला वाहिलं. एवढीच भक्ती केली. हाही भगवंताचा भक्त पण आर्त भक्त आहे. कारण त्यांनी स्वतःवर आलेलं दुःख संकट त्या संकटातून सोडवण्याकरता भगवंताची भक्ती केली. हाही भक्तच आहे. हाही भगवंतावर प्रेम करतोच आहे. पुढचा आहे भक्त अर्थार्थी. अर्थाकरता भक्त करणारे सुदामदेव, त्यांचं चरित्र सांगितलं जातं. अर्थ प्राप्ती करता सुदामदेव आपल्या गावातून निघाले, भगवंताकडे आले आणि मनात हेतू काय? भगवंताकडून काहीतरी मागून आणावं, बायकोनं सांगितलं म्हणून. अर्थार्थी ते सुद्धा, आपण सुद्धा या दोन वर्गामध्ये मोडतो. आपल्यावरती संकट आलं, आपल्याला दुःख भोगावं लागलं, आपल्या लगेच अंतःकरणाच्या तळागाळातून आपण भगवंताचं नामस्मरण करायला लागतो, भक्ती करायला लागतो. अर्थ भक्त. धनाची गरज आपल्याला भासते म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो, अर्थार्थी भक्त. मग आपल्यासारख्यांची संगती महाराजांना हवी, महाराज म्हणतात नाही. मग याच्या पुढचे जे भक्त आहेत, ज्याला ज्ञानी म्हटलं जातं, इतर भक्त आणि ज्ञानी याच्यामध्ये अंतर काय आहे? इतर भक्त हे देवावर प्रेम करणारे असतात, पण ज्ञानी हा मात्र त्या ज्ञानावरती देव प्रेम करत असतो. ह्या दोघांमधलं अंतर आहे. म्हणतात ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे अशांची संगती आम्हाला नको. विठ्ठली ज्यांचे प्रेम, विठ्ठलाच्या ठिकाणी ज्यांच्या विषयीचं प्रेम आहे अशांची संगती, म्हणजे ज्ञानी भक्ताची संगती आम्हाला पाहिजे. देव ज्यांच्यावर प्रेम करतो अरे पण अशांची संगती कशाला पाहिजे? महाराज उत्तर देतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. कारण आम्ही त्यांच्या मुखातून येणाऱ्या सहज गोष्टी जरी ऐकल्या तरी आमच्या अंतःकरणातला परमार्थ दृढ व्हायला लागतो. दृढ आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात परमार्थ आहे, परमार्थाची इच्छा आहे. आपण परमार्थ करूही पाहतो, पण होतं काय? तो दृढ होत नाही. त्याच्यामुळे कधी उन्मळून पडतं ते झाड आपल्याला कळत नाही. महाराज म्हणतात या संतांच्या मुखातून येणाऱ्या सहज गोष्टी, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. सहज येणारे शब्द हे कसे आहेत म्हणे? वेदाप्रमाणे. आणि म्हणून महाभारताने आपल्याला सांगितलं माणसानं कायम संताकडे जात राहावं. काही जणांनी विचारलं, अहो आम्ही संताकडे गेलो त्यांनी आम्हाला उपदेश नाही केला. नाही केला तरी जाऊ. संत सदैव गंतव्य यद्यपि उपदेशंतिनः याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति. सतत संतांकडे जात राहावं, कारण त्यांच्या मुखातून येणारी स्वैरकथा ही सुद्धा आपल्याला उपदेशाप्रमाणे असते. सहज संत महात्मे बोलतात, सहज बोलणे हितोपदेश करून सहज बोलतात आणि आपल्याला तो उपदेश होतो. हे साधवा शांतरागः कामक्रोध विवर्जितः ब्रुवन्ति महाराज तत्संसार निवर्तकम्. जे बोलतील त्याच्याने आपल्या संसाराची निवृत्ती होते. आणि म्हणून आपण सतत संतांजवळ जावं. सहज संत महात्मे आपल्याला बोलतात, त्याच्याने आपल्या अंतःकरणातला परमार्थ दृढ होतो आणि नुसता दृढच नाही तर आपला उद्धार होतो. म्हणून महाराज म्हणायला लागले, देवा अशांची संगती. बरं, परमार्थ दृढ होतो म्हणजे काय होतो? निवडबारांनी पुढे सांगितलं, अनुतापासी दुनी विचडे वैराग्य वाढे चोडोबडी. परमार्थ दृढ होतो म्हणजे होतं काय? संतांच्या संगतीत गेल्यानंतर या संसाराचं खरं स्वरूप आमच्या लक्षात यायला लागतं. बैसता संताची संगती वळवाले कमळापती आपले कोणीच नव्हते निश्चय. ज्यावेळी आम्ही संतांच्या संगतीत जातो त्यावेळी खरं सगळ्यांचं स्वरूप कळतं. मग आपल्याला कळायला लागतं ज्यांना आपण आपलं म्हणत होतो ते आपले नाही, जे आपण आपलं समजत होतो ते आपलं नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्य. देह आपला समजत होतो, देह आपला नाही. धन आपला समजत होतो, धन आपलं नाही. हे कळतं केव्हा? बैसता संतांच्या संगतीत बसतो, मग आपल्याला कळतं अरे या संसाराला आपण खरं मानत होतो पण हा खरा नाही. लटिका व्यवहार सर्व हा
बसल्यानंतर या संसाराचं स्वरूप कळायला लागलं. हा संसार सगळा टीका व्यवहार सर्व हा संसार ज्ञानोबरांनी सांगावं तेव्हा आम्हाला कळलं. आणि संतांच्या संगतीत बसल्यानंतरच आम्हाला कळलं हे सगळं खोटं आहे पण परमात्मा खरा. हे केव्हा कळतं? संत महात्मे त्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला सांगतात तेव्हा. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले देवा म्हणे संतांच्या संगतीत गेल्यानंतर परमार्थ दृढ होतो. दृढ होतो म्हणजे काय? अंतःकरणात पश्चाताप जागृत होतो. बरं नुसता जागृत होत नाही तर त्याला दुणीव चढायला लागते आणि हळूहळू त्या पश्चातापाचं पर्यवसान वैराग्यामध्ये होतं. बरं वैराग्यामध्ये नुसतं होत नाही तर हळूहळू वैराग्य वाढे पायरी पायरीनं ते वैराग्य वाढत जातं. पहिल्यांदा यतमान वैराग्य अंतःकरणात निर्माण होतं, मग एकेंद्रिय, मग व्यतिरेक, मग वशिकार, मग अपर, मग पर, हे सगळ्या प्रकारचं वैराग्य अंतःकरणात निर्माण होतं. आणि मग ज्यावेळी परवैराग्याच्याही पुढे तो जीव जातो त्यावेळी काय होतं? महाराज अभंगाचे
वेळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. महाराज म्हणायला लागले ज्यावेळी वैराग्य हे पराकाष्ठेला पोचतं त्यावेळी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो, भगवत विषयक भाव. आणि हा भाव म्हणजे काय असेल तर भगवंताविषयीचं जे प्रेम आहे त्याची प्रथम अवस्था. प्रेमणास्तु प्रथमावस्था भावा इत्युच्यते बुधे. सगळ्या विद्वान मंडळींनी आपल्याला सांगितलं अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं असं वाटत असेल पहिल्यांदा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि मग ज्यावेळी पहिल्या प्रथम पातळीवरचा दर्जाचा भाव अंतःकरणात निर्माण होतो त्यावेळी तो भक्त भगवंताची सेवा करायला लागतो, भगवंताचं नामस्मरण करायला लागतो, भगवंताची भक्ती करायला लागतो. आणि मग हळूहळू हळूहळू हा भाव ज्यावेळी प्रगाढ अवस्थेला प्राप्त होतो त्यावेळी मध्यंतर त्याचं प्रेमामध्ये आणि पुन्हा शेवट त्याचा भावामध्ये निर्माण होतो. हा शेवटच्या अवस्थेतला भाव ज्यावेळी भक्ताच्या अंतःकरणात निर्माण होतो त्यावेळी परिस्थिती सगळी उलटलेली असते. पहिल्या अवस्थेतला भाव अंतःकरणात निर्माण झाला हा भक्त देवाचं नामस्मरण करत असतो, पण शेवटच्या अवस्थेतला भाव निर्माण झाला तो परमात्मा या भक्ताचं नामस्मरण करायला लागतो. पहिल्या अवस्थेतला भाव निर्माण झाला हा भगवंताची सेवा करतो, शेवटच्या अवस्थेतला भाव निर्माण झाला तो परमात्मा या भक्ताची सेवा करतो. आणि पहिल्या अवस्थेतला भाव निर्माण झाल्यानंतर हा भक्त देवाची भक्ती करतो आणि शेवटच्या अवस्थेतला भाव निर्माण झाला तर देव त्या भक्ताची भक्ती करायला लागतो. हा बदल त्याच्या जीवनात घडतो. म्हणजेच काय होतं संचरे स्वानुभव निजांगी. अंगामध्ये स्वानुभवाचा संचार व्हायला लागतो. हे घडतं कशामुळं सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी. सहज जरी त्यांच्या गोष्टी कानावर पडल्या तर एवढ्या अवस्थेला तो जाऊन पोचतो. आणि म्हणून महाराज म्हणतात घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. याच्याकरता आम्हाला ज्यांचं भगवंताच्या ठिकाणी भगवंताचं ज्यांच्या ठिकाणी प्रेम आहे अशांची संगती घडावी ही मागणी निरोबाळ्या अभंगातून आपल्याला करतात. मागणी मागतात म्हणजे काय, त्यांना ह्या संची संगती मिळाली नाही का? ज्यांना तुकोबाऱ्यांचा संघ प्राप्त झाला त्या निळोबाऱ्यांनी ही देवाजवळ मागणी करावी. याच्या मागे हेतू हाच आहे. निळोबाराय म्हणतात मी देवासमोर जाऊन हे मागितलं तर माझ्या मागून येणारे माझे भक्त माझे अनुयायी ते सुद्धा हीच मागणी करतील आणि कृतार्थ होतील. याच्याकरता निळोबारायांनी अभंगातून ही मागणी केली. आपणही सर्वांनी भगवंताजवळ जाऊन हीच मागणी करावं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी सद्गुरू गुंडा महाराजांच्या वैकुंठवासी महाराजांच्या सिद्धेश्वर रत्नेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर शिवाजी जानवळकर